भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी मित्रांच्या मदतीनं अपहरणाचा कट रचल्याची प्राथमिक माहिती या घटनेतून समोर आली आहे। पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा जीव थोडक्यात बचावला। शरणू हंडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव, तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी अमित सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याचं सांगितलं जातंय। रोहित पवार यांच्या सोबत अमित सुरवसे याचे अनेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। दरम्यान संशयित आरोपीनं याआधी आमदार पडळकरांच्या गाडीवरती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। सोलापूर पोलिसांना पडळकरांचा समर्थक शरणू हंडे याच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ 4 पथकं शोधासाठी रवाना केली। त्यानंतर गुरुवारी रात्री 10च्या सुमारास अमित सुरवसेसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी ज्यावेळी सुरवसेला ताब्यात घेतलं त्यावेळी शरणू हंडे हा गंभीर अवस्थेमध्ये असल्यानं सोलापुरात आणलं। या अपहरणामागे जुना वाद असल्याचं आता कारण समोर आलंय। आरोपी अमित सुरवसेनं 2021 साली गोपीचंद पडळकरांच्या गाडीवरती दगडफेक केली होती। याचा राग मनात धरून शरणू हंडेनं सुरवसेला बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जातं। शिवाय या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय, ज्यात शरणू हंडे सुरवसेला मारहाण करत नाक घासून पाया पडायला लावताना पाहायला मिळतोय। हा वाद हंडे आणि सुरवसे यांनी आपापसामध्ये मिटवला होता, मात्र मारहाणीचा आणि अपमानाचा राग मनात कायम होता। अशात या मारहाणीचा बदला घ्यायचं अमितनं ठरवलं होतं। यातूनच अमितनं पुण्यातून भाड्यानं कार घेतली आणि त्यानंतर तो मित्रांसोबत सोलापूरला आला आणि शरणू हंडेचं अपहरण केलं। त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूयात। पानटपरे तिथं उभारलो आले गाडीतनं डायरेक्ट उभार केलं। तिथनं गाडीवरून पायाला बांधून घेऊन गेलो। किती जण होते? 7 जण। कुठे नेले? कुठे नेले? मला पण काय गाडीत बसून झोपले होते। मला रोडतीला काहीतरी डिपार्टमेंट येऊन पकडलं। कशाने मारलं? हातात काय होतं? हत्यार आपलं कोयता होती आणि वॉकी स्टिक होतं आणि तलवार होती। किती जण होते? 7 जण।